मित्रांनो, मोदीजी काही फिरायला किंवा सुट्ट्या एन्जॉय करायला बाहेर जात नाहीयेत. ते अक्षरशः भारताची ताकद वाढवायच्या कामात लागलेत आणि आपल्याला ते नीट लक्षातही येत नाहीत. मोदीजी प्रत्येक देशात जाऊन काही ना काही अशा डील्स करून येत आहेत ज्या पुढच्या काळात भारताला खूप मजबूत बनवू शकतात. आणि आपल्याला माहिती आहे ते किती देशांमध्ये गेलेत, किती ठिकाणी मीटिंग्स केल्यात. पण सगळ्यात आधी बोलूया UAE बद्दल. UAE मध्ये जाऊन भारतासाठी 30 मिलियन बॅरल तेल इमर्जन्सीसाठी सुरक्षित केलं गेलं. साध्या भाषेत सांगायचं तर उद्या काही युद्ध झालं, तेल येणारे रस्ते बंद झाले तरी भारताकडे असा साठा असेल की आपण लगेच अडचणीत येणार नाही. त्याचबरोबर भारतात इन्फ्रास्ट्रक्चरसाठी $5 बिलियन ची गुंतवणूक आली. सिक्युरिटी डील झाली आणि LNG ची ही डील झाली. म्हणजे थोडक्यात काय तर ऑइलच्या बाबतीत भारत स्वतःला जास्त सुरक्षित करत चाललाय. आता पुढचा देश नेदरलँड्स. आज जगात जर कोणाला भारी सेमीकंडक्टर चिप बनवायची असेल तर नेदरलँडच्या एका कंपनीशिवाय ते जवळपास शक्यच नाही. त्या कंपनीचं नाव आहे ASML आणि भारताने ASML आणि टाटा यांच्यासोबत अशी डील केली आहे की गुजरातमध्ये सेमीकंडक्टरचा मोठा प्लांट उभा राहणार आहे. ही जवळपास $11 बिलियन ची गुंतवणूक आहे. आता या चिप्स मधून काय बनतं? AI, मोबाईल, गाड्या, सॅटेलाइट, डिफेन्स सिस्टीम. म्हणजे पुढचं जग चिपवर चालणार आहे आणि भारत त्यात स्वतःची जागा बनवतोय. आता येतो स्वीडन. आपल्याला स्वीडन म्हटलं की IKEA किंवा स्पॉटिफाय आठवतं, पण स्वीडन टेक्नॉलॉजी आणि डिफेन्स मध्ये खूप पुढचा देश आहे. खूप टेक्निकल मध्ये जाणार नाही, पण एवढं समजा की भारताने स्वीडन सोबत अशा काही गोष्टी ठरवल्यात ज्यामुळे पुढच्या इंटरनेट आणि वॉर टेक्नॉलॉजी मध्ये भारत स्वतःला मजबूत करत आहे. आता पुढचा आणि महत्वाचा थांबा म्हणजे नॉर्वे. तब्बल 43 वर्षांनी भारतीय पंतप्रधान नॉर्वेला गेले आणि नॉर्वेकडे जगातला सगळ्यात मोठा सोवेरियन वेल्थ फंड आहे. नॉर्वेने भारतात मोठी गुंतवणूक करण्यासाठी फ्रेमवर्क तयार केलं. त्यासोबत स्पेस एक्सप्लोरेशनवर करार झाला आणि ग्रीन पार्टनरशिप ही झाली. पण सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे आर्क्टिक शिप रूट. आर्क्टिकचा बर्फ वितळत चाललाय आणि त्यामुळे एक नवीन समुद्री मार्ग तयार होऊ शकतो. आणि पुढच्या काळात युद्ध, जागतिक तणाव वाढले तर व्यापाराचे रस्ते बदलू शकतात. भारत आधीपासून स्वतःची जागा मजबूत करून ठेवतोय. भारत सध्या खूप फास्ट मोड मध्ये काम करताना दिसतोय. आणि आता शेवटचा आणि सगळ्यात चर्चेचा भाग म्हणजे इटली. इथे IMEC म्हणजे इंडिया मिडल ईस्ट युरोप कॉरिडॉरवर काम झालं. याचा अर्थ भारतातून माल गल्फ देशांमध्ये जाईल आणि तिथून युरोपमध्ये जाईल. म्हणजे भारताने गल्फ सोबतही आणि युरोप सोबतही आपली पोझिशन मजबूत केली आहे. ट्रेड, चिप्स, डिफेन्स, टेक्नॉलॉजी, प्रत्येक ठिकाणी भारत स्वतःला स्ट्रॉंग बनवायचा प्रयत्न करतोय. आणि यातून एक गोष्ट नक्की समजते, भारत स्वतःचं एक मोठं आणि मजबूत नेटवर्क तयार करतोय. कारण शेवटी नेटवर्कच ताकद असते. आणि येणाऱ्या 10-20 वर्षात जगात ताकदीचं गणित बदललं तर भारत खूप पुढे दिसू शकतो.